डॉक्टर, पेनिसवर कधी कधी असा पांढरा थर येतो आंघोळीच्या नंतर, हे नॉर्मल आहे का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पेनिसवर जो पांढरा थर येतो त्याला स्मिग्मा म्हणतात. ज्याच्यामध्ये पेनिसमधल्या ज्या आतल्या पेशी असतात, ग्लान्सवरच्या, टोपीवरच्या, त्याच्यानंतर थोड्या बॅक्टेरिया आणि कधी सिमेन जे कंटेन हे एकत्र मिळून एक थर बनवतात, जो प्रिप्यूज म्हणजे वरची चमडी आणि ग्लान्स म्हणजे आतली टोपी ह्याच्यामध्ये अडकतो आणि तो तिथं जमा होत राहतो. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं समजणं गरजेचं आहे की तुमची पर्सनल हायजीन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण की तो थर जर तिथं खूप जास्त वेळ जमला तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आंघोळीच्या वेळेस पेनिस नॉर्मल स्वच्छ पाण्याने धुतणं गरजेचं आहे. जर तुम्ही रेग्युलर क्लिनिंग ठेवत असाल तर तो थर जमत नाही लॉंग टर्म. पण जर तो थर जमला आहे, त्यातून घाण वास येतोय किंवा तिथं अल्सरसारखं आहे, जखम झाल्यासारखं दिसतंय, तर तुम्हाला इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे आणि कन्सल्टेशन तेवढंच गरजेचं आहे.